नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आज अर्ज पाठीमाग घेण्याचा मुख्य दिवस होता. आज 3 वाजेपर्यंत जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अनेक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज पाठीमाग घेतलेले आहेत. आज दिवसभर जत येथील तहसील कार्यालयामध्ये प्रचंड प्रमाणात अशी गर्दी होती. अनेक बंडोबा अगदी साम दाम दंडभेद वापरून या ठिकाणी थंड करण्यात आलेले आहेत. काही उमेदवारांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी येऊन अर्ज पाठीमागे घेतलेले आहेत. अनेक दिग्गज जे उमेदवार होते ते उमेदवार या ठिकाणी अर्ज पाठीमागे घेतलेत. अनेक ठिकाणी चुरशीने तिरंगी चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी कानमंत्र दिल्यामुळं ते सर्व उमेदवार या ठिकाणी काढून घेतलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत आता काही जर थोडे मतदारसंघ पंचायत समिती जिल्हा परिषद सोडले तर या ठिकाणी महाविकास आघाडी व भाजपमध्ये थेट काटेकी लढत या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे फक्त संख जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होणार आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, त्यानंतर भाजपचा उमेदवार आहे, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे, त्यानंतर जनस्वराज्य शक्ती पक्षाचा उमेदवार, असे काटेकी लढत त्या ठिकाणी संख मतदारसंघात होणार आहे. एकंदरीत 9 जिल्हा परिषद सदस्य व 18 पंचायत समिती गणामध्ये ही निवडणूक या ठिकाणी होणार आहे. आता सायंकाळचे जवळजवळ 7-7:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला जे जिल्हा परिषदचे उमेदवार होते, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार ज्यांनी उमेदवारी काढून घेतलेले आहे त्यांची यादी आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. आणि जे शिल्लक उमेदवार आहेत पक्षाचे ते यादी आपल्याला साधारण आणखीन 2 तासात मिळणार आहे. त्यानंतर आपण आता जाऊया जत तालुक्यातील जिल्हा परिषद गट वाईज ज्या उमेदवारांनी अर्ज पाठीमाग घेतलेले आहेत ते आपल्याला आमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी सांगू शकताय तुम्ही. नमस्कार, मी प्रकाश करगणीकर सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. या ठिकाणी आपण जसं तुम्ही सांगितलं दिग्गजांनी पाठीमाग घेण्याचा शर्तीचा प्रयत्न होता. अखेर त्यांच्या काही अंशी हाती यश आल्यासारखं एकंदरीत दिसून येत आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघ येतोय तो जाडरबावला जिल्हा परिषद मतदारसंघ. ज्या मतदारसंघातील बऱ्याच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते जिल्हा परिषदेसाठी. यामध्ये सुरुवातीला जे माघार घेतले त्यांची नावं मी वाचतोय. पहिलं नाव आहे मनोज चनगोंडा पारवी, हे मुक्काम पोस्ट जाडरबावला तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केला होता. याने आपला अर्ज आज माघार घेतलेला आहे. यासोबत दुसरं नाव आहे मंगलाबाई बाबू बंडगर, हे मुक्काम पोस्ट लकडेवाडीचे आहेत, तालुका जत जिल्हा सांगली. या सुद्धा जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केले, त्यांनी सुद्धा आपला अर्ज आज माघार घेतलेला आहे. त्यानंतर तिसरं नाव आहे पूनम भगवान तुराई, हॉस्पिटलच्या सरपंच आहेत. त्यांनी सुद्धा अर्ज पाठीमागे त्यांनी आपला अर्ज दाखल केला. आज तर त्यांनी आज आपला अर्ज विनंतीनुसार माघार घेतलेला आहे. आपण जाऊया आता पंचायत समिती गणामध्ये. जाडरबावला पंचायत समिती गणामध्ये या ठिकाणी 2 उमेदवारांनी अर्ज पाठीमागे घेतलेले आहे. त्यामध्ये अश्विनी राघवेंद्र अंकलगी हे जाडरबावला तालुका जत येथील आहेत, तर विद्याश्री ईश्वरप्पा हत्तळे मुक्काम पोस्ट जाडरबावला तालुका जत, असे 2 उमेदवारांनी जाडरबावला पंचायत समिती गणातून अर्ज पाठीमागे घेतलेला आहे. तर माडगाळ पंचायत समिती गणातून एकूण 5 उमेदवारांनी अर्ज पाठीमागे घेतलेला आहे. त्यामध्ये हक्के रंजना विजयकुमार मुक्काम पोस्ट माडगाळ तालुका जत यांनी अर्ज पाठीमागे घेतलेला आहे. तर सिद्धव्वा दत्तात्रय बंडगर मुक्काम पोस्ट माडगाळ तालुका जत यांनी अर्ज पाठीमागे घेतलेला आहे. तर सुनंदा विठ्ठल निकम मुक्काम पोस्ट माडगाळ तालुका जत जिल्हा सांगली यांनी अर्ज पाठीमागे घेतलेला आहे. तर रेणुका रमेश टिबे मुक्काम पोस्ट माडगाळ यांनी अर्ज पाठीमागे घेतलेला आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे सुनंदा विठ्ठल निकम ह्या ज्या महिला उमेदवार होत्या त्या मार्केट कमिटीचे माजी संचालक विठ्ठल निकम यांच्या पत्नी आहेत. ते भाजपचे नेते आहेत, त्यांच्या पत्नी या ठिकाणी अर्ज पाठीमागे घेतलेले आहेत. तर सिद्धव्वा दत्तात्रय बंडगर हे जे आहेत ते राष्ट्रवादीचे नेते माननीय कामण्णा बंडगर यांच्या त्या बहीण आहेत, त्यांनी तो अर्ज पाठीमागे घेतलेला आहे. जाऊ दे पुढच्या जिल्हा परिषद. या ठिकाणी पुढचा जिल्हा परिषद मतदारसंघ येतोय तो उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ. या उमदी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारी माघार घेतलेले यादी जी आहे ते आपण पहिलं नाव आहे राहुल वसंत संगपाळ, हे मुक्काम पोस्ट उमदीचे आहेत. त्यानंतर मच्छिंद्र लक्ष्मण इम्मनवर, हे सुद्धा मुक्काम पोस्ट उमदीचे आहेत. हनुमंत तुकाराम नाटेकर, हे सुद्धा मुक्काम पोस्ट उमदीचे आहेत. नितीन शावर्षी दुधगी, हे माजी जिल्हा परिषद सदस्य शावर्षी दुधगी यांचे चिरंजीव, ते मुक्काम पोस्ट बालगावचे आहेत, त्यांनी सुद्धा आपला अर्ज माघार घेतलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे अप्पासाहेब बंदेवा मांग, हे सुद्धा मुक्काम पोस्ट हळलीचे आहेत. त्यानंतर पुढचं नाव आहे अजय सोमनिंग चौधरी,
हे मुक्काम पोस्ट सुसलाचे आहेत, यांनी सुद्धा आपला अर्ज माघार घेतलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे सदाशिव अर्जुन कांबळे. हे मुक्काम पोस्ट वळसंगचे आहेत खऱ्या अर्थानं. तर या ठिकाणी एकूण किती आहेत उमेदवार? आणखीन एक नाव आहे या ठिकाणी राजकुमार सुरेश हविनाळ व सोमनिंग भीमाना चौधरी. हे आज या जिल्हा परिषदमध्ये एकूण 10 उमेदवार अर्ज दाखल केले होते. यामधले 10च्या 10 या अपक्ष उमेदवारांचं जे पक्षाकडून भरते पक्षाकडून संधी नाही मिळाली म्हणून त्यांनी आपला आज अर्ज माघार घेतलेला आहे. यानंतर आपण जाऊया उमदी पंचायत समिती मतदारसंघामध्ये. या ठिकाणी 3 उमेदवारांनी आपला अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर दीपाली तानाजी मोरे मुक्काम पोस्ट उमदी यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर जयश्री बेळेनसिद्ध पुजारी राहणार उमदी तालुका जत यांनी उमेदवारी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर वर्षा निवृत्ती शिंदे राहणार उमदी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जे निवृत्ती शिंदे सरकार आहेत नेते आहेत त्यांच्या सुविध पत्नी होत्या. उमदी ग्रामपंचायतीचे ते सरपंच म्हणून 5 वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं होतं. मात्र ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केले होते. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर आपण जाऊया आता करजगी पंचायत समिती गणामध्ये. या ठिकाणी एकूण 4 उमेदवारांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. त्यामध्ये नितीन शवरसिद्ध दुधगी जे बालगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचे जे सुपुत्र होते त्यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर मलकू परसप्पा बामणे मुक्काम पोस्ट करजगी यांनी सुद्धा या ठिकाणी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर राजकुमार सुरेश हविनाळ मुक्काम पोस्ट बालगाव यांनी सुद्धा अर्ज या ठिकाणी पाठिंबा घेतलेला आहे. यानंतर जाऊया आपण संघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आणखी यामध्ये पुढचा जिल्हा परिषद मतदारसंघ येतो तो संघ जिल्हा परिषद मतदारसंघ. त्यामध्ये सुरुवातीचं नाव आहे ज्यांनी उमेदवार माघार घेतला. त्यामध्ये एकूण 6 जण अर्ज दाखल केले जिल्हा परिषद सदस्यासाठी. त्या 6 जणांनी आज उमेदवार अर्ज माघार घेतला. त्यामध्ये पहिलं नाव आहे दीपा सुभाषचंद्र पाटील. त्यानंतर विद्या विजयकुमार बिराजदार, ललिता अंबुराया बागेळी, प्रीती सागर पाटील, विजया मलकारी पुजारी, श्रीदेवी रमेश बिराजदार या 6 उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा परिषदमधून माघार घेतलेला आहे. आपण जाऊया आता पंचायत समिती संघगणामध्ये. या ठिकाणी जे माजी पंचायत समिती सदस्य होते गोंधळेवाडीचे साहेबराव टोणी यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. दीपक विठ्ठल नाटेकर मुक्काम पोस्ट संघ यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. राजेंद्र विठ्ठल पुजारी मुक्काम पोस्ट खंडाळ यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. सुभाष तुकाराम करांडे गोंधळेवाडी तालुका जत यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर अब्दुल इस्माईल मनेर मुक्काम पोस्ट आसंगी जत यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर गिरगाव पंचायत समिती गणामध्ये एकूण 13 जणांनी उमेदवारी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. यामध्ये श्रीशैल लक्ष्मण बगली मुक्काम पोस्ट मुक्काम माणिकनाळ पोस्ट बोरगी यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. माणिक भाऊसाहेब चव्हाण मुक्काम पोस्ट गिरगाव यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. शिवकुमार कल्लाप्पा बिराजदार मुक्काम पोस्ट बोरगी खुर्द, मधगोंडा अण्णाप्पा सुसलात मुक्काम बिवरगी पोस्ट बोरगी, मलकारसिद्ध महादेव पुजारी मुक्काम पोस्ट जालियाल बुद्रुक, रेवणसिद्ध अण्णाप्पा बिराजदार मुक्काम पोस्ट भिवरगी, रामचंद्र सिद्धू दुधाळ मुक्काम पोस्ट भिवरगी, यल्लालिंग सुभाष बिराजदार मुक्काम पोस्ट जालियाल बुद्रुक, संभाजी सुखदेव बिराजदार मुक्काम पोस्ट जालियाल बुद्रुक. तर राजेंद्र इरगोंडा बगली मुक्काम पोस्ट मोरबगी, विजय अंबुराया बागेळी मुक्काम पोस्ट संघ, आमसीदा संगाप्पा बिराजदार मुक्काम पोस्ट भिवरगी, अनिल लालाप्पा मांग मुक्काम पोस्ट गिरगाव असे एकूण 13 जणांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. आपण जाऊया आता दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघात आपण नाव घेताना सुरुवातीला जो आपण प्रत्येक चर्चेत या मतदारसंघाचं नाव घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं या मतदारसंघात एवढी चुरस निर्माण झाली होती खऱ्या अर्थानं, तर ते कुठतर काही जणांनी आपल्या तलवारी मॅन केल्याचं दिसत आहे. कारण या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विद्यमान आमदार गोपीचंद पडळकरांनी सुद्धा भरपूर प्रयत्न केलेत. आणि याच पद्धतीनं माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सुद्धा जो बंडोबांना थंड करण्यासाठी भरपूर काही प्रयत्न केले. आता काही अंशी अपयश आले, पण महाविकास आघाडीला अपयश आलेलं आहे. अपयश आल्याचे चित्र आपल्या समोर आलेलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांना यश आल्याचे दिसतंय. यश आल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. कारण त्यांच्यापैकी जे उमेदवार भरले होते भाजपकडून त्यांनी बऱ्यापैकी माघार घेतले. त्यामध्ये शिल्लक असं कोण राहिलेलं दिसत नाही. तर यामध्ये आज अर्ज माघार घेतल्यांची नावं आता पुढील प्रमाणे आहेत. सुरुवातीचं नाव आहे रायगोंडा सोमलिंग राजगोंड, बिराप्पा महादेव शिंदे. हे जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केले होते. मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक आहेत. अप्पासाहेब शिवगोंडा गडदे मुक्काम पोस्ट पांडुजरी, रमेश अप्पासाहेब माळी मुक्काम पोस्ट कोणते बोलात. यानंतर पुढचं नाव आहे नागनाथ बाबू मोठे, हे मुक्काम पोस्ट मोठेवाडीचे. अमोगसिद्ध बिराप्पा शेंडगे हे मुक्काम पोस्ट दरीबडचीचे. त्यानंतर विनोद गुलाब सावंत
कोणत्या बोलाचे आहेत ते श्रीमंत पुणे येथील उद्योगपती आहेत. उद्योगपती आहेत. त्यानंतर श्रीमंत शेषाप्पा तांबे हा. या त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. चर्चा होती. यांचं नाव शेवटच्या क्षणी यांचं पान कट झाल्याचं चित्र एकंदर दिसून येत आहे. खऱ्या अर्थानं या उमेदवारासंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा होती. 100% निवडून येण्याची शक्यता होती. अशा असताना काही अंशी पक्षाचा जो निर्णय आहे मान्य करून त्यांनी आज आपला उमेदवार अर्ज माघार घेतलाय. याच मतदारसंघातील जे दोन्ही पंचायत समिती आहेत याच्या पुढच्या त्यानंतर अण्णासाहेब जे गडदे होते हा त्यांनी तो जिल्हा परिषद माजी अध्यक्ष होते. माझी झडपी अध्यक्ष त्यांनी होते. सुद्धा अर्ज या ठिकाणी पाठिंबा घेतलेला आहे. बरोबर. तर आपण जाऊया आता दरीबडची पंचायत समिती गणामध्ये. या ठिकाणी 3 जणांनी उमेदवारी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. शिवानंद गुरुसिद्धा माळी मुक्काम पोस्ट दरीबडची, सचिन अनिलराव पाटील मुक्काम पोस्ट दरीबडची, अमोक्षिद्ध बिराप्पा शेंडगे मुक्काम पोस्ट दरीबडची यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर आपण आता जाऊया तिकोंडी पंचायत समिती गणामध्ये. या ठिकाणी 3 जणांनी उमेदवारी अर्ज पाठिंबा घेतलेले आहेत. या ठिकाणी रूपा मुत्तप्पा वडियार मुक्काम पोस्ट तिकोंडी, रुपाली बाबू खरात करेवाडी तिकोंडी तालुका जत, तंग्यावा ज्ञानू कोळेकर करेवाडी कोबो अशा 3 उमेदवारांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर आपण आता जाऊया मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. यानंतर मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषदेसाठी ज्यांनी उमेदवारी दाखल केले त्यांनी आज आपला अर्ज माघार घेतलेला आहे. त्यामध्ये पहिलं नाव आहे रामचंद्र सकाराम सलगर, जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत, जिल्हा विद्यमान जिल्हा बँकेचे नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे त्यांनी नेते पाठिंबा घेतलेला आहे. आणि विद्यमान जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यांनी आपला आज सपसल अर्ज माघार पाठिंबा घेतलेला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे जे नेते आहेत हा रमेश पाटील यांना पाठिंबा दिला खऱ्या अर्थानं. तर त्यानंतर पुढचं नाव आहे गंगाधर शंकर देवकते, मुक्काम पोस्ट येळदरीचे आहेत ते. त्यानंतर महाराप्पा कॅंचाप्पा पुजारी, जे मुक्काम पोस्ट वळसंगचे माजी आहेत. पंचायत समिती सदस्य होते. माजी पंचायत समिती सदस्य आणि विशेष करून या वळसंग गावचे ते नेतृत्व करतात गेल्या अनेक वर्षापासून. त्यानंतर पुढचं नाव आहे राजाराम शंकर चमकेरी, हे मुक्काम पोस्ट कोळगेरचे आहेत. यांनी सुद्धा दावा दाखल केला की मी 100% निवडून येतोय आणि माझी उमेदवारी कशा प्रकारे 100% सक्षम आहे किंवा कशा पद्धतीने मी निवडून कशा प्रकारे कामं केलेत यांनी गेल्या अनेक वेळा प्रसार माध्यमातून ते उल्लेख केलाय. त्या पद्धतीनं त्यांनी मात्र आज त्यांनी आपला अर्ज नेतृत्वाचं मान्य करून नेतृत्वाने ज्यांनी सांगितलं की उमेदवार तुम्ही माघार घ्या या पद्धती त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपला आज अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. याच मतदारसंघातील जो पंचायत समितीचा 2 गण आहेत त्या गण संदर्भात आपण सांगू इच्छितो. मुचंडी जो गण आहे या गणामध्ये आज 2च जणांनी अर्ज पाठिंबा घेतलेले आहे. यामध्ये भाग्यश्री राजाराम चमकरी राहणार कोळगिरी, हे राजाराम चमकरी जे उद्योगपती आहेत त्यांच्या सुविध पत्नी आहेत, त्यांनी सुद्धा अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर प्रियांका विकास लेंगरे मुक्काम पोस्ट वळसंग यांनी सुद्धा अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर आपण जाऊया आता खुजेनवाडी पंचायत समिती गणामध्ये. या ठिकाणी 2 उमेदवारांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. यामध्ये स्वप्नाली अक्षय पवार मुक्काम पोस्ट रामपूर तालुका जत, दीपाली अमित दुधाळ मुक्काम पोस्ट देवनाळ. ह्या ज्या उमेदवार आहेत ते जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जे तालुका प्रमुख आहेत अमित उर्फ बंटी दुधाळ यांच्या पत्नी आहेत. मात्र शिवसेनेची त्यांना उमेदवारी मिळाली असताना त्यांनी ही उमेदवारी पाठिंबा घेतल्याचे समजते. त्यानंतर आपण जाऊया बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघात हा मतदारसंघ पुरुषांसाठी ओपन असल्यामुळं या ठिकाणी बरीच स्पर्धा एकदम जोरदार रंगत आली होती. खऱ्या अर्थानं उमेदवार अर्ज दाखल करता मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. मात्र माघार घेताना सुद्धा त्या प्रमाणात सुद्धा माघारी घेण्यात आलेला. यामध्ये पहिलं नाव आहे महादेव शंकर हिंगमिरे, जे उद्योगपती आहेत. त्यानंतर विधानसभा प्रमुख आहेत ते मुक्काम पोस्ट वाळेकिंडीचे आहेत. त्यांनी आपला अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. याच मतदारसंघासाठी जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज म्हणून प्रमोद विठ्ठल सावंत, त्यानंतर मधुकर तुकाराम शिंदे हे मुक्काम पोस्ट अचकनळीची दोघंही. त्यानंतर संजय कुमार आबासो सावंत हे माजी सभापती आहेत जिल्हा परिषद अर्ज सदस्य होते. त्या चौघांनी आज आपला उमेदवार अर्ज माघार घेतलेला आहे. याच मतदारसंघातील 2 जे गण आहेत पंचायत समितीचे त्या गणाचे उमेदवारी माघार घेतल्यांची नावं आपण या ठिकाणी उल्लेख करावा. यानंतर आपण जाऊया बनाळी पंचायत समिती गणामध्ये. या ठिकाणी एकूण 6 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. त्यामध्ये अतुल अण्णाप्पा तोरणे मुक्काम पोस्ट औंडी, रवींद्र तानाजीराव सावंत मुक्काम पोस्ट बनाळी, मधुकर तुकाराम शिंदे मुक्काम पोस्ट आचकनाळी, संतोष ब्रह्मदेव जगताप मुक्काम पोस्ट बनाळी, माणिक नामदेव पाटील मुक्काम पोस्ट औंडी, संजीव कुमार आबासो सावंत मुक्काम पोस्ट बनाळी या 6 जणांनी उमेदवारी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर आपण जाऊया आता येळवी पंचायत समिती गणामध्ये. या ठिकाणी दादासो श्रीपती गोरड मुक्काम पोस्ट सनमडी, राजाराम आबासो घुटुगडे मुक्काम पोस्ट खैराव, समाधान निवृत्ती जगताप मुक्काम पोस्ट येळवी
गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सातत्यात त्यांचं सामाजिक कार्य सुरू होतं. मात्र भाजपची त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांना अखेर त्यांचा अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. त्यानंतर भानुदास अण्णाप्पा राजगे मुक्काम पोस्ट कुणीकोनूर, अण्णाराव रुद्राप्पा पाटील मुक्काम पोस्ट सनमडी हे प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून गेली अनेक वर्षे त्यांनी काम केलं होतं. त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाली त्यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. राहुल मायाप्पा यमगर मुक्काम पोस्ट गोलेश्वर अशा 6 जणांनी उमेदवारी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. आपण आता जाऊया शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघाकडे. या ठिकाणी शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ ज्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केला होता ते माघार घेतल्यांची नावे पुढील प्रमाणे: संजय रामचंद्र टोणे मुक्काम पोस्ट वाळेकंडी, शहाजीराव अशोक खिलारे मुक्काम पोस्ट बागेवाडी नाही मुक्काम बागलवाडी पोस्ट सिंगनळी तालुका जत जिल्हा सांगली. त्यानंतर वसुधा महादेव हिंगमिरे मुक्काम पोस्ट वाळेखिंडी, नाथा वसंत पाटील जे मुक्काम पोस्ट कुंभारीचे आहेत, कुंभारीचे युवा नेते आहेत. त्यांनी भाजपकडे जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांच्या पत्नीला पंचायत समितीला कोसारीला उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी तो अर्ज पाठिंबा घेतलेला. त्यानंतर औदुंबर भाऊ हिप्परकर हे मुक्काम पोस्ट शिंगणळीचे आहेत. त्यानंतर नामदेव कृष्णा हिप्परकर अशा 7 जणांनी आज जिल्हा परिषदेसाठी जे अर्ज दाखल केले होते त्या आज 7 जणांनी आपला अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. यानंतर आपण जाऊया शेगाव पंचायत समिती गणामध्ये. या ठिकाणी रवींद्र रामराव शिंदे मुक्काम पोस्ट शेगाव यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. सुनील लक्ष्मण निकम मुक्काम पोस्ट शेगाव, अक्षय विनायक काटकर मुक्काम पोस्ट वाळेखिंडी, तानाजी शिवाजी शिंदे मुक्काम पोस्ट वाळेखिंडी, अजितराव भाऊसो शिंदे मुक्काम पोस्ट वाळेखिंडी, भाऊसो शंकर शिंदे मुक्काम पोस्ट वाळेखिंडी अशा 6 जणांनी उमेदवारी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर आपण आता जाऊया कोसारी पंचायत समिती गणामध्ये. या ठिकाणी केवळ एकाच व्यक्ती उमेदवारांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. सुवर्णा उत्तम महारनूर मुक्काम पोस्ट कोसारे यांनी या ठिकाणी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. आपण आता जाऊया डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघाकडे. डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषदेसाठी अगदी दिग्गजांनी अर्ज दाखल केले होते जिल्हा परिषदेसाठी. तर एकूण 11 उमेदवारांनी आपला अर्ज माघार घेतला जिल्हा परिषदेसाठी. यामध्ये पक्षाकडून उमेदवार संधी मिळेल या उद्देशाने दाखल केले होते. तशा प्रकारे पक्षाकडून चांगल्या प्रकारे उमेदवार दिल्यामुळं बाकीच्यांनी आपला अर्ज माघार घेतलेला आहे. यामध्ये पहिलं अर्ज असं आहे, नाव असं आहे सुनीता आकाराम मासाळ या मुक्काम पोस्ट बादच्या आहेत. त्यानंतर दुसरं नाव आहे कुसुम बाबासो शेजूळ, रुपाली विक्रमसिंह पाटील, ऐश्वर्या दिग्विजय चव्हाण, सुनीता म्हाळाप्पा पांढरे, दिव्या सावध दुधाळ, सायराबानू मनसूर खतीब, कमल संजय गडदे, लता ज्ञानेश्वर देवकते, आशाराणी अभिजित चव्हाण, लताबाई शंकर वगैरे असे एकूण 11 जणांनी जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यांनी आज अर्ज पाठिंबा दिलेला. यामध्ये विशेष सांगायचं असेल तर सुनीता आकाराम मासाळ ह्या ज्या उमेदवार आहेत ते माजी सभापती आकाराम मासाळ यांच्या सुविध पत्नी आहेत. मात्र त्यांच्या सुनबाईला भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी तो अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर यामध्ये ऐश्वर्या दिग्विजय चव्हाण हे भाजपचे डफळापूरचे युवा नेते आहेत, माजी पंचायत समिती सदस्य आहेत. त्यांच्या ह्या पत्नी आहेत, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी तो उमेदवार पाठिंबा घेतलेला आहे. तर सुनीता म्हाळाप्पा पांढरे या जत पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत, त्यांनाही उमेदवारी न मिळाल्याने भाजपकडे इच्छुक होते, त्यांनी उमेदवारी पाठिंबा घेतलेला आहे. तर या ठिकाणी सायराबानू मनसूर खतीब हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे तालुका अध्यक्ष आहेत मनसूर खतीब त्यांच्या सुविध पत्नी आहेत, ते सायराबानू मनसूर खतीब यांनी उमेदवारी न मिळाल्याने पाठिंबा घेतलेले आहेत. तर कमल संजय गडदे या बादच्या माजी सरपंच आहेत, त्यांनी सुद्धा उमेदवारी मागितली होती, पण उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी ते पाठिंबा घेतलेले. त्यानंतर आशाराणी अभिजित चव्हाण हे मार्केट कमिटीचे संचालक होते डफळापूरचे, त्यांनी सुद्धा भाजपकडे उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्याच्या पत्नी आशाराणी अभिजित चव्हाण यांनी तो अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर लताबाई शंकरराव वगैरे हे अंकली तालुका जत येथील युवा नेते आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवारी मागितली होती, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी सुद्धा तो अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर आपण जाऊया आता डफळापूर पंचायत समिती मतदारसंघामध्ये. या ठिकाणी 6 उमेदवारांनी आपला अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. त्यामध्ये दीपक सिद्धराम लंगोटे मुक्काम पोस्ट जिरगाळ, माळाप्पा राजगोंडा पांढरे मुक्काम पोस्ट जिरगाळ, नंदू बाळासो कट्टीकर मुक्काम पोस्ट जिरगाळ, दीपक महादेव कोळी मुक्काम पोस्ट डफळापूर, अशोक महादेव सौदे मुक्काम पोस्ट डफळापूर, संजय विठ्ठल गुरु मुक्काम पोस्ट डफळापूर. अशोक महादेव सौदे
यांनी भाजपकडे पंचायत समितीसाठी उमेदवारी मागितली होती. बरोबर. गेल्या 8 दिवसापासून जोरदार खल सुरू होता. खेळ स्वतःच्या नावाची विद्यमान जोरदार आमदार चर्चा. गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा यासाठी ताकद लावली होती. बरोबर. अखेर जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या या ठिकाणी ह्या उमेदवारीचा विषय या ठिकाणी संपला आणि अखेर त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर यांनी माघार घेतला. जे अशोक महादेव सौदे आहेत यांनी तो उमेदवारी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. संजय विठ्ठल गुरव हे डफळापूरचे पत्रकार आहेत, त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी सुद्धा तो अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. त्यानंतर आपण जाऊया बाज पंचायत समिती मतदारसंघामध्ये. या ठिकाणी 3 उमेदवारांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. संध्या तुकाराम माने मुक्काम पोस्ट डोरली, राणी शिवाजी गडदे मुक्काम पोस्ट बाज, कमल संजय गडदे मुक्काम पोस्ट बाज. कमल संजय गडदे यांच्या त्या पत्नी आहेत, त्यांनी तो उमेदवारी अर्ज या ठिकाणी पाठिंबा घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता जाऊया बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघाकडे. बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघात खऱ्या अर्थानं मोठी चुरस पण होती आणि विशेष करून मोठे दिग्गज नेते त्या ठिकाणी मतदारसंघात आपली ताकद भाजपकडून लावली जात आहे खऱ्या अर्थानं. तर या मतदारसंघातील जे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार अर्ज माघार घेतल्यांची नावे पुढील प्रमाणे: सुरेखा कल्लापा काराचुरे या मुक्काम पोस्ट बिळूरचे आहेत. त्यानंतर पुढचं नाव आहे इम्तियाज बी मेरासाहेब पनवाड या मुक्काम पोस्ट बिळूरचे आहेत. त्यानंतर जयश्री हनुमंत शिंदूर या मुक्काम पोस्ट उमराणीचे आहेत. शांताबाई गुरबसू माळी या मुक्काम पोस्ट बिळूरचे आहेत. त्यानंतर पुढचं नाव आहे सारिका गुरबसू कायापुरे हे मुक्काम पोस्ट बिळूरचे आहेत. खऱ्या अर्थानं या 5 जणांनी आज जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज माघार घेतलेला आहे. याच जिल्हा परिषद मतदारसंघातील जे पुढचे जे पंचायत समिती गण आहेत त्या गणातील उमेदवारी माघार घेतल्यांची नावे पुढीलप्रमाणे. आपण जाऊया आता बिळूर पंचायत समिती मतदारसंघामध्ये. या ठिकाणी चिदानंद रावसो चौगुले मुक्काम पोस्ट वजरवाड यांनी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. रमेश देवाप्पा घेची मुक्काम पोस्ट बिळूर, रामगोंडा मल्लाप्पा जाबगोंड मुक्काम पोस्ट बिळूर, प्रमोद श्रीसेल कोटगोंड मुक्काम पोस्ट बिळूर, अशोक अण्णाप्पा नाईक मुक्काम पोस्ट एकुंडी, रवींद्र पिरगोंडा पाटील मुक्काम पोस्ट बिळूर, पृथ्वीराज संभाजी चव्हाण मुक्काम पोस्ट बिळूर. यामध्ये चिदानंद रावसाहेब चौगुले मुक्काम पोस्ट वजरवाडचे आहेत. त्यांनी पंचायत समिती भाजपकडे उमेदवारी मागितली होती. ते वजरवाड सोसायटीचे विद्यमान चेअरमन आहेत, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अर्ज पाठीमाग घेतलेला आहे. तर रवींद्र पिरगोंडा पाटील, त्यांना रवी पाटील म्हणतात, ते माजी पंचायत समितीचे सभापती PM पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, मात्र त्या ठिकाणी बसवराज घेज्जी यांना उमेदवारी दिल्यामुळे तो अर्ज त्यांनी पाठिंबा घेतलेला आहे. पृथ्वीराज संभाजी चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे अगदी जिल्ह्याचे युवा नेते आहेत. त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने होतं, मात्र बसवराज घेज्जी यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी सुद्धा अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. तर आपण आता जाऊया उमराणी पंचायत समिती मतदारसंघामध्ये. या ठिकाणी 3 जणांनी उमेदवारी अर्ज पाठिंबा घेतलेला आहे. यामध्ये सारिका वसंत कांबळे मुक्काम पोस्ट शिंदूर, तानीबाई सन्मुख चांबार मुक्काम पोस्ट उमराणी, रवींना किशोर बामणे मुक्काम पोस्ट बसरगी अशा 3 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. या जिल्हा परिषद उमेदवारी माघारी किंवा पंचायत समिती उमेदवारी माघारी घेण्यामध्ये खऱ्या अर्थानं विशेष करून 2 पत्रकारांचा सहभाग असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. एक येरवी पंचायत समिती मतदारसंघात, त्यानंतर एक दुसरा उमेदवार हा डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ. 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र मात्र डफळापूरचे जे गुरु म्हणून पत्रकार आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. एक पत्रकार येळवी पंचायत समिती मतदार संघामध्ये विजय रुपनर यांना भाजपची उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यांनी आता प्रचाराचा जोरदार धडाका सुद्धा सुरू केलेला आहे. मात्र त्याच मतदारसंघामध्ये लक्ष्मण पाटील यांनी या ठिकाणी आज बंडखोरी केलेली आहे. त्यांनी मगाशी पत्रकार परिषद पण घेतली. बरोबर. त्यामुळं भाजपमध्ये या ठिकाणी 2 उमेदवार आहेत आणि काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार आहे ते नरळे. अशी तिरंगी लढत त्या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांची उत्सुकता त्या ठिकाणी लागून राहिलेली आहे. भाजपला तालुक्यातील अनेक मतदारसंघामध्ये अर्ज पाठिंबा घेण्यामध्ये यश आले, मात्र येळवी पंचायत समितीमध्ये त्यांचं घोडं अडकलेलं आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं जसं तुम्ही म्हटला, भाजपला येळवी पंचायत समितीमध्ये उमेदवारी माघारी घेण्यासंदर्भात किंवा उमेदवारी थांबवण्यासाठी खरं तर प्रयत्न झाले, पण त्याचं काही यश मिळालेलं नाही. जसं दरीबडची मतदारसंघात आणखीन डफळापूर मतदारसंघात त्या आघाडीला यश मिळालं नाही. आपण आता यादी आल्यानंतर ते पार्ट आपण सांगणारच आहे. पुढच्या भागात आपण किती उमेदवार शिल्लक राहिले, प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लढत कशी आहे, कोणते पक्ष आहेत, कोणते उमेदवार आहेत,
पंचायत समिती गणामध्ये उमेदवार कुठले आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत, लढत कशी होणार, कुणाची ताकद कशी आहे, उद्यापासून आपण ते सांगणारच आहे. कोण प्रचारात आघाडी घेतलेली आहे ती सुद्धा आपण सांगणार आहे. एकंदरीत प्रचाराचे मुद्दे काय आहेत, प्रत्येकाचा जाहीरनामा काय आहे हे ठिकाणी आपण सांगणार आहे. एकंदरीत जर बघितलं तर बऱ्याच मतदारसंघामध्ये एकाच एक लढत या ठिकाणी लागलेली आहे. बरोबर. जसं जत नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होती, तिरंगी होती, त्या चौरंगी लढत होती तिरंगी- काही ठिकाणी. हा त्या ठिकाणी भाजपला जोरदार त्या ठिकाणी फायदा झाला. फायदा झाला. मात्र या ठिकाणी एकाच एक लढत जवळजवळ बऱ्याच मतदारसंघामध्ये मतदारसंघात आहे जिल्हा परिषद. एकूण 7 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकाच एक लढत आहे. एकाच एक त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आहे, तर इकडं भाजप आहे. भाजप आहे. फक्त संख जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आहे. चौरंगी लढत आहे. त्यामुळं एकंदरीत जर बघितलं तर लढत कशी होते तर आपण या ठिकाणी बघणार आहे. बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे. बरोबर. शिवसेनेनं सुद्धा ताकद या ठिकाणी जोरात लावलेली आहे. या ठिकाणी शिवसेनेने लावलेली ताकद तर संघ मतदारसंघात हा. जनस्वराज्यानं ताकद लावली. हा त्यामुळे या ठिकाणी आता उद्यापासून जोर बैठका या ठिकाणी वाढणार आहेत. सगळे उमेदवार लंगोट बांधून तयार आहेत. धुळा उडणार. त्यामुळं मतदारांचा गाड्यांचा धुळा या ठिकाणी उडणार आहे. आपण या ठिकाणी गाड्यांचा धुळा उडत असताना कुठल्या पक्षाचा धुळा जास्त उडतोय ते आपण या ठिकाणी आपलं लक्ष असणारच आहे. ओके. त्यामुळे एकंदरीत आमच्या सर्व प्रेक्षकांना घर बसल्या ही माहिती मिळावी एवढाच आमचा खटाटोप आहे. एकंदरीत प्रशासनाने जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण या ठिकाणी एकंदरीत दिलेलं आहे. आणखीन आपण आता उद्यापासून अनेक मतदारसंघामध्ये आम्ही दौरे सुद्धा करणार आहे. त्या ठिकाणी काही लोकांची आपण भेटी सुद्धा घेणार आहे. त्यामध्ये काही उमेदवार असतील त्यांच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखती घेणार आहात आपण. त्या ठिकाणी ते काय भूमिका राबवणार आहेत, कुठल्या कशासाठी काय काय प्रयत्न करणार आहेत, काय पंचायत समितीच्या ज्या योजना असतील, जिल्हा परिषदेच्या योजना असतील, केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या तळागाळापर्यंत गावगाड्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आहेत याची उत्तमोत्तम माहिती आपण आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी देणार आहोत. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं जसा विकासाचा मुद्दा आहे, खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर हे उमेदवार काय करावं, कशा पद्धतीने त्यांची भूमिका काय असणार आहे, कोणते विकासाचे मुद्दे मांडणार आहे, कोणतं विकासाचं काम करणार आहेत, ह्या संदर्भात त्यांनी काय ठरवलेलं आहे यात आपण प्रत्यक्षात भेटून त्यांना त्या संदर्भात त्यांच्या मुलाखती घेणार आहोत. त्यानंतर त्यांचं विजन काय आहे, नेमकं पुढच्या समाजासाठी काय कामं करणार आहेत, कोणत्या पद्धतीने कामं करणार आहेत, शिक्षण विभागावर काय काम करणार आहेत, या संदर्भातले सविस्तर आपण मुलाखती त्यांच्यात घेणारच आहोत. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत मिनी मंत्रालय आहे, मिनी मंत्रालय आहे, मोठा निधी आहे, सगळे भरपूर कर्मचारी यंत्रणा आहे. विकास कामं होतील या उद्देशाने त्यांनी जे आता त्यांचा फोकस कशा पद्धतीने आहे, कोणत्या गोष्टीवर त्यांचा फोकस जास्त आहे हे आपण येत्या काही दिवसात तर बघणारच आहोत. तर आजच्या ह्या चर्चासत्रानंतर आपण जे राहिलेले पक्षाचे उमेदवार आहेत, कोण कोण कुठल्या मतदारसंघात कुठला उमेदवार पॉवरफुल आहे हे आपण 1-2 तासामध्ये यादी आपल्याला मिळणारच आहे. ती यादी आमच्या सर्व प्रेक्षकांना आपण देणारच आहोत. आज भाग 9 मध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. नमस्कार. Press the bell icon on the YouTube and never miss another update.